सुरुवातीला सर्वात मोठी बातमी बघूयात। पूजा खेडकर यांना यूपीएससीने कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। तुमची निवड का रद्द करू नये, यूपीएससीने हा सवाल विचारलाय। यूपीएससीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। यूपीएससीच्या नियमांचं उल्लंघन पूजा खेडकर यांनी केलेलं आहे आणि अनेक कारणामे त्यांच्या समोर आलेले आहेत आणि त्यामुळे आता पूजाची निवड रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। या संदर्भात अधिकची बातचीत आपल्यासोबत करण्यासाठी अविनाश धर्माधिकारी माजी आयएएस अधिकारी हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय पूजा खेडकर वरती अतिशय मोठी कारवाई आता होण्याची शक्यता आहे, निवड सुद्धा रद्द होऊ शकते। या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? मधल्या सर्व दिवसांमध्ये एक अभिप्राय मी मांडत होतो की आजच्या तारखेला देश चालवणाऱ्या ज्या वेगवेगळ्या व्यवस्था आहेत त्यामधली यूपीएससी ही एक विश्वासार्ह घटनात्मक यंत्रणा आहे। तर मी म्हणेन की हे यूपीएससीनी आता पुन्हा दाखवून दिलं। नुकतंच जे यूपीएससीनी निवेदन प्रस्तुत केलंय त्यामध्ये स्पष्ट म्हणलंय की पूजा खेडकरनी खोटी कागदपत्र इत्यादी देऊन कायद्याने नियमाने परवानगी असलेल्यापेक्षा जास्ती अटेम्प्ट मिळवले आणि त्यातनं तिची ती 2022च्या परीक्षेतनं निवड झाली आहे। तर आता यूपीएससी तिच्या विरुद्ध पोलीस कारवाई पण करणार, ती गुन्हेगारी कारवाई क्रिमिनल प्रोसिडिंग आहे आणि कायद्यानुसार चालताना यूपीएससीला आधी हे पाऊल टाकावंच लागतं। ते म्हणजे तिला एक प्रकारची कारणे दाखवा की तुमची निवडही रद्द आणि आता तुम्हाला या परीक्षांना बसायला सुद्धा परवानगी नाही। तर मी म्हणेन की हे योग्य पाऊल आहे आणि एक प्रकारे यूपीएससीची विश्वासार्हता सार्थ ठरवणारं पाऊल आहे। निश्चितच खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर आपण बघू शकतोय तुमची निवड का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस आता यूपीएससी कडून बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे पूजाची निवड रद्द होण्याची दाट शक्यता आहे। पूजा खेडकर यांना हा अतिशय मोठा धक्का आणि अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे।